माननीय सभापती जी, धन्यवाद। ही योजना राज्य सरकारने सुरू केली त्याबद्दल प्रथम तर मी आभार व्यक्त करते। या योजनेमध्ये जेव्हा आम्ही घरकुलाचा आढावा दिशा कमिटीमध्ये घेत होतो त्यावेळेला असं लक्षात येतं की घरकुल मंजूर झाल्यानंतर त्याच्यासाठी जागा महत्त्वाची आहे आणि जागा ज्या वेळेला इकलाची असेल त्याच्यामध्ये बऱ्याचशा अडचणी आहेत, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे। परंतु जागा जर एका घरातल्या व्यक्तीच्या नावावर असेल तेव्हा ती जागा जर घरकुल मंजूर झालेल्या दुसऱ्या व्यक्तीला द्यायची असेल घरामधल्याच रक्ताच्या नात्याच्या त्यावेळेला त्याला रजिस्ट्री करावी लागते आणि त्याच्यासाठी त्याला खर्च 10 ते 15 हजार रुपये खर्च येतो। अशा परिस्थितीमध्ये त्याला 1,20,000 मध्ये ती योजना म्हणजे तिला मिळणारा निधी एवढा अल्प असताना तो गरीब माणूस आहे म्हणून आपण त्याला त्या ठिकाणी घरकुल देतोय। तर मग अशा परिस्थितीमध्ये खाली काही ठिकाणी खालच्या ठिकाणी पंचायत समिती लेवलला काही ठिकाणचे जे काही तिथले कर्मचारी आहेत की जे ग्रामसेवक आहेत ते काम करतायत की बाबा त्या स्टॅम्प पेपरवर ते 500 रुपयाचा ते वेगळं करायचं, परंतु काही ठिकाणी अजून पण होत नाही। तर मला या ठिकाणी अशी एक विनंती आदरणीय मंत्री महोदयांना करायची आहे की याच्यामध्ये फार स्पष्टता आणि चांगली योजना राबवण्याच्या दृष्टिकोनातून हा जो काही त्रास या ठिकाणी रजिस्ट्रीचा होतो तो स्टॅम्प पेपरवर ते करून देऊन आपण या गोष्टीला मान्यता देऊन खालच्या स्तरापर्यंत ह्या सूचना जाणार का देणार का असा GR आपण काढणार का? सभापती महोदय, सन्मान्य सदस्य ताईंनी जो उल्लेख केला आहे, कसं आहे रजिस्ट्री आणि हा जो महसूल विभागाचा विषय त्यांच्याशी एकदा चर्चा करून त्यांच्याकडून हे करून जर त्यांच्याकडून आम्हाला परवानगी मिळेल तर नक्कीच त्याचा GR काढू। प्रश्न क्रमांक 3 279 क्रमांक 279 4 सदस्य बोलले, आपण पुढे जाऊ ना, बोला। आहे काय असून मी लाईट लावलेला आहे, मला वाटतं उभं राहूनच विचारलं पाहिजे, लाईटला काही अर्थ नाहीये। मला लाईट दिसला नाही। आपण माझा बेसिक प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय की 1,20,000 रुपयामध्ये हे घरकुल बांधणं होतं का? आपण आता ST साठी 2 लाखापर्यंत मर्यादा वाढवली। माननीय मुख्यमंत्र्यांनी मध्ये घोषणा केली होती की 50,000 रुपये आपण अधिक वाढवून देऊ, पण 1,70,000 जरी झाले तरी घरकुल बांधणं शक्य नाही म्हणून ते अर्धवट राहतात। पण सरकारला माझा प्रश्न आहे की योजना सुरू झाली त्या दिवशी 1,20,000 होते, महागाई इतकी वाढली की 1,20,000 मध्ये तर घर बांधणं शक्य नाही, तर किमान 3 लाख रुपयापर्यंत याची मर्यादा वाढवणार आहात का? मागासवर्गीय आहे, तुमच्याकडे पैशाची कमी नाही असं तुम्हीच सांगितलं, वारंवार सांगितलं आमच्याकडे पैसा आहे, तर मग त्या ठिकाणी किमान 1 लाख मध्ये 20 होऊच शकत नाही, अर्धवटच आहे। पण त्यामुळे 2 प्रश्न माझे आहेत की याची किंमत 3 लाखापर्यंत वाढवणार आहे का, आणि यासाठी 5 ब्रास वाळू आपण मोफत देण्याचं धोरण केलंय ते या योजनेसाठी लागू करणार आहे? सन्मान्य सदस्य नाथाभाऊंनी जो प्रश्न केला आहे की 1,20,000चा सभापती महोदय की त्यांनी 3 लाख करा म्हणून सांगितलंय, हा विषय कॅबिनेटमध्ये म्हणजे ठेवून नक्कीच त्याचा विचार करून पुढे आम्ही सांगू। पंतप्रधान आवास योजना आणि ही योजना एकच किंमत आहे का दोन्हीची? नाही, वेगळी आहे, वेगळी। त्याला आपण अटॅच करतोय ते टॉयलेट बाथरूम आणि सोलार, पण पंतप्रधान सोलार आवास योजनेच्या आपल्या एकाच राज्यात दोन्ही योजना सुरू आहेत, घरकुलाच्या ज्या योजना आहेत ते इक्वल करावा। हा ते सगळे रमाई आहे, सगळ्या आहेत, या सगळ्यांचं आता एक करायचं चालू आहे। या संदर्भामध्ये कारवाई करावा आपण, या सगळ्या योजना एकच ला नेऊन एकच हे विचाराधीन आहे, त्याचा विचार करून कॅबिनेटमध्ये करून त्याला मंजुरी मिळाल्यावर ते हे करू। आणि दुसरा प्रश्न आपण विचारला रेतीचा, आपण महसूल म्हणजे परत त्यांच्या माध्यमातून त्याचा पण नक्कीच विचार करून आम्ही करू। मंत्री महोदय, सभापतींनी निर्देश दिले की या सगळ्या योजना राज्य सरकार, शबरी असेल, रमाई असेल, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असेल, सभापतींनी निर्देश दिलेले आहे की या सगळ्या योजना एकीकृतपणे, कारण
एकीत जास्त निधी एकीत कमी निधी असं न होता याचं सगळं युनायटेड एकत्र झालं पाहिजे अशा प्रकारे निर्देश दिले. मला वाटतं इथं 2-4 कॅबिनेट मंत्री उपस्थित आहेत, त्यांनी त्याच्याविषयी जरा भूमिका व्यक्त केली. सरकार याच्याविषयी या निर्देशाविषयी सरकारने हे केलं पाहिजे ना. सभापती महोदयांनी जे सांगितल्याप्रमाणे मी सांगितलं की या सगळ्या योजनांचा एकत्रीकरण करून सगळ्यांचा रेट सगळ्यांचं दुसऱ्या विभागाचं जाऊ दे, आपल्या विभागाचं करणार का एवढा प्रश्न मला आपल्या विभागाच्या 2 आहेत, पण बाकीच्या पण सगळ्याच्या रमाई आहे, नंतर या सगळ्या विचारू आपण, पण या योजनांचा विषयात- एकत्र विचार करून करू. प्रश्न क्रमांक 3 मनीषाताई. प्रश्न क्रमांक 279. आपल्याप्रमाणे सभापती